अहो, हे आजकालचे सोशल मीडियावरील लग्न जुळवणारे ग्रुप्स म्हणजे काय चाललंय? हा? नुसती गर्दी पण काम कुणीच करत नाही. अगदी अहो, आता हे लग्नाचं काय सांगू, जुळायलाच इतकं अवघड झालंय आणि जुळलं तरी टिकत नाही. अगदी खरंय. कुणाला दोष मित्रांनो, द्यायचा सर्वांना कळत जय नाही. जिजाऊ. लग्नाच्या मुलींना गोष्टीवर की या चर्चा करत समाजालाच. असताना गोरगरीब शेतकरी कष्टकरी या सर्वांची लग्न जुळावीत, कुणाची आर्थिक फसवणूक होऊ नये, कुणाला पैसे लागू नये या दृष्टीनं आम्ही सातत्यानं पहिल्या 5-6 वर्षापासून काम करत असताना आमच्या असं लक्षात आलंय की समाजामध्ये बऱ्याच अशा मुली आहेत की आपण एकीकडे असं म्हणतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींचे भाव वाढले, मुलींच्या पालकांचे भाव वाढले. मात्र तसा आरोप आम्ही करणार नाही. ते काही अंशी खरं जरी असलं तरी त्या मुली कुठेतरी आपल्याच आहेत, आपल्याच समाजातील आहेत, आपल्याच नात्यागोत्यातील आहेत, आपल्याच पै पाहुण्यांच्या आहेत, आपल्याच सोयऱ्याधाऱ्यांच्या आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही नात्यांची जी संकल्पना आपण मानतो ती नाती रक्ताची असतात, विचाराची असतात, परस्पर सहवासाची असतात, संवादाची असतात, ओळखीची असतात. आणि अशी जी काही वेगवेगळी प्रकारची नाती आहेत तर प्रत्येकाचे स्वभाव गुण हे वेगळे वेगळे असतात. आणि मग सगळ्यांना सरसकटपणे एकतर्फी दर देणं हे योग्य ठरणार नाही असं आम्हाला वाटतं. आणि मग हे करत असताना गोरगरिबांची लग्न जुळली पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की माणूस हा शिक्षणापेक्षा अनुभवातून शिकतो. कुठलाच व्यक्ती हा स्वतःमध्ये पूर्ण नसतो. मात्र अनुभवातून तो हळूहळू परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग त्या दृष्टीनं तुमच्याकडं या माध्यमातून काम करत असताना गोरगरिबांची फुकटात लग्न कशी जुळावी यासाठी तुमच्याकडे काही सूचना असतील, उपाय असतील, सुधारणा असतील किंवा काय केलं पाहिजे तर ते नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजेत. मात्र होतं काय की आपण बऱ्याचदा अपेक्षा ह्या दुसऱ्याकडून ठेवतो. साधं एका शब्दाचं कॉमेंट पण आपण करायची आपल्याकडे दानत वृत्ती नसते. किंवा एखाद्याला जर आम्ही म्हटलं की बाबा आम्ही हा ग्रुप तयार केला 700 लोकांचा, 800 लोकांचा आणि तुम्ही फक्त या ग्रुपचे ऍडमिन बना असं बऱ्याचदा आम्ही आवाहन करतो. आणि ऍडमिन बनून फक्त त्या ग्रुपला करता आलं तर कंट्रोलिंग करा की काही गुड मॉर्निंग वगैरे आलतू फालतू मेसेज टाकत असेल तर ते डिलीट केले पाहिजे किंवा त्यांना समज देण्याचा साठी काम करा. कारण पूर्ण वेळ कुठलाही व्यक्ती एखाद्या याच्यासाठी मोफतमध्ये जर करायचं असेल तर पूर्ण वेळ सेवा देऊ शकत नाही. मात्र तेही करण्याची आपली मानसिकता नसते. बऱ्याचदा आम्ही काही लोकांना जे काही ग्रुपवर निगेटिव्ह कॉमेंट्स करतात की हा ग्रुप काहीच कामाचा नाही, आलतू फालतू आहे किंवा असं आहे तसं आहे, तर मुलींचे बायोडाटाच याच्यावर येत नाहीत. तर अशा निगेटिव्ह कॉमेंट्स करणाऱ्यांसाठी आम्ही त्यांना ग्रुपचा ऍडमिन बनवतो आणि विनंती करतो की महोदय आपण आजपासून या ग्रुपचे ऍडमिन आहात. तर आपण किमान 1-2 दिवसात आपण आपल्या ओळखीतील नात्यागोत्यातील 5 लोकांना त्या ग्रुपमध्ये ऍड करा. मात्र तेही करण्याची आपली क्षमता नसते, कॅपॅसिटी नसते. काही लोक चांगली आहेत, हे सरसकट सगळ्यांसाठी लागू होणार नाही. जसं मुलींच्या अपेक्षा वाढल्या, ह्या सरसकट सगळ्याच मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या नाहीत. कारण बऱ्याचदा आपण समाजामध्ये असं म्हणतो की मुलीला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मुलीच्या पालकाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. परंतु समाजामध्ये अनेक घटना अशा घडत आहेत की पळून जाण्याच्या घडत आहेत. काही काही खोटे प्रकार येत आहेत, काही काही खरे प्रकार येत आहेत. लव्ह जिहाद सारखं तिची बोंब उठते आहे किंवा लव्ह जिहाद किती खरं आहे, किती खोटं आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. मात्र त्याचं जे काही राजकीय स्वरूपातून भांडवल केलं जातं की लव्ह जिहाद असं तसं. मग ज्या मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर मग त्या असं लव्ह जिहाद सारखे प्रकार का घडतात? किंवा मग आंतरजातीय किंवा ऑनर किलिंग सारख्या घटना का घडतात? मुलींच्या जर अपेक्षा वाढल्या असतील सरसकट सगळ्याच मुलींच्या, तर मग त्या इतर जातीतील मुलांसोबत किंवा आपल्यापेक्षा क्षमतेनं 10 पट, 15 पट, 20 पट गरीब असलेल्या मुलासोबत का पळून जातात? तर हा आरोप करणं कुठेतरी एकतर्फी आहे असं आम्हाला वाटतं. तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुर्तास आपल्याला काय चांगलं करता येईल याबद्दल तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे. गोरगरिबांची लग्न जुळण्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगा. आणि याच्यासाठी एक आपण विशेष मेंबरचं सदर सुरू केलेलं आहे. कारण महाराष्ट्रभरातून 7-8 वर्षापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते. आणि मग त्या दृष्टीनं त्या व्हिडिओचं काही दिवसांनी शीर्षक बदललं. शीर्षक बदलल्याच्या नंतर एवढे फोन सुरू झाले की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे? तुमच्याकडे मुली आहेत का? आम्हाला 2 मुली पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि मग अक्षरशः आम्हाला ते सिम कार्ड बंद करावं लागलं. आणि इतका फोन कॉलचा त्रास होतो की मग शेतामध्ये आपण पाईप बदलायला असतो, मोटर सुरू करायला असतो, काहीतरी वानर हाणत असतो, रोही राखत असतो. आणि अशा वेळेस मग कुठंतरी फोन कॉल येतो आणि मग त्यांना उत्तर देणं शक्य नसतं. तर हे गोष्टी आपण एकटा माणूस करू शकत नाही. तेही मोफत करायचं म्हटल्यावर हे शक्य नाही. आणि मग जर कुठेतरी पूर्ण वेळ जर याच्यासाठी द्यायचा तर मग आम्हालाही कुठेतरी लोकांकडून 1000-2000 रुपये घ्यावे लागतील, लुटावं लागेल, त्याच्यासाठी एखादा पोरगा ठेवावा लागेल. तर असो ह्या गोष्टीत तुमच्याकडे काही सूचना असतील तर नक्की कळवा. आणि
बऱ्याच समाजामध्ये नाममात्र घटस्फोटित असतील किंवा परित्यक्त्या असतील, विधवा असतील, गरीब घरच्या मुली असतील, तर त्यांनी त्यांचे बायोडाटे फोटो स्वतःची जर असली तर 30 सेकंदाची 1 मिनिटाची व्हिडिओ क्लिप बनवून आमच्याकडे पाठवली पाहिजे. आम्ही तुमची माहिती गोपनीय ठेवू. कुणालाही परस्पर बायोडाटा किंवा फोन नंबर आम्ही कुणालाही शेअर करत नाही. बरेच जण आम्हाला निगेटिव्ह कमेंट्स करतात. आम्हाला त्याची पर्वा नाही. मात्र कम्युनिटी गाईडलाईननी YouTubeच्या कम्युनिटी गाईडलाईन, सामाजिक सभ्यतेच्या गाईडलाईन, आयटी ॲक्टच्या गाईडलाईन या सगळ्या गोष्टी सुरक्षेच्या कारणास्तव या गोष्टींचं पथ्य आम्हाला पाळावं लागतं. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. ते जॉइनचं बटन जर केलं तर तुम्हाला मेंबरशिप त्याच्यातील मिळेल आणि मग ते मेंबरशिपमध्ये थोडके लोकं असतात, 5-50 लोकं. तर त्यांना संवाद करून त्यांना त्यांच्यासोबत न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची शक्य होत असतं. तर खाली जे काही YouTubeचं जे काही कम्युनिटी गाईडलाईननुसार जे काही सबस्क्रिप्शन असेल ₹20-30 महिन्याचं, तर ते आपण घ्यायला हरकत नसावी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. ती आपण पाहू शकता. धन्यवाद. तुमच्या सूचना नक्की कळवा.